एक मराठी फिल्म आहे डिलिव्हरी बॉय आणि ऑनेस्टली स्पीकिंग यार कन्सेप्ट चांगली आहे. आय मीन मला सुरुवातीला जेव्हा या फिल्मविषयी अनाऊन्समेंट वगैरे झाली होती तेव्हा नव्हतं एक्सपेक्टेशन, पण चित्रपट बघितल्यानंतर मी नक्की सांगू शकतो की कॉमेडी पण आहे आणि इमोशनल पण आहे. आणि सिरियसली विदाऊट एनी एक्सपेक्टेशन, भलेही मला टीजरच्या वेळेला नव्हतं एक्सपेक्ट एवढं. ट्रेलर मी बघितलेलं तेव्हा ओके वाटलेलं, पण चित्रपट बघून मला जास्त आनंदच झाला यार ऑनेस्टली स्पीकिंग. कारण वाटलेलं नव्हतं की म्हणजे इतका चांगला एक्सपिरियन्स येईल हे नव्हतं वाटलं ऑनेस्टली. फक्त एक जास्त वाईट वाटतंय की यार याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या स्क्रीन्स नाही मिळाल्यात. म्हणजे ठीक आहे, आपण म्हणतो की मराठी चित्रपटांना ओव्हरऑल महाराष्ट्रातही आजकाल कमीच स्क्रीन्स मिळतात, म्हणजे महाराष्ट्रातच ओव्हरऑल. पण तरी पण हा चित्रपट जास्त स्क्रीन्स डिझर्व करतो असं मला तरी वाटतं. होपफुली बघू की आता रिस्पॉन्स कसा मिळतो ऑडियन्सचा. ऑडियन्स नव्हती असं नाही, कमी होती पण त्या मानाने. पण तरी पण हा चित्रपट मला तरी आवडला यार. मला क्रिटिसाइज करणाऱ्यांचं नाही माहिती, पण चांगला एक्सपिरियन्स देतो. प्रथमेश परबचं पण काम ओके. आय मीन कॉमेडी आहे, पण ओव्हर ॲक्टिंगवाली किंवा ओव्हर कॉमेडी नाही आहे. आणि काही इमोशनल सीन्स खूप चांगले आहेत, म्हणजे इमोशनल असं नाही पण एक टच आहे. तुम्हाला ओव्हरऑल हा चित्रपट नक्कीच यार चांगला एक्सपिरियन्स देईल. कारण ज्या व्यक्तीने झिरो एक्सपेक्टेशन्स ठेवून हा चित्रपट बघितलेला त्याला इतका चांगला वाटला, तर तुम्हाला तर ऑब्व्हियसली काहीतरी ते एक्सपेक्टेशन्स असतीलच ना. सो चित्रपट जर तुमच्या इथं रिलीज झाला असेल तर नक्की बघा. मी तरी रिकमेंड करतो आहे. मी खूप रेअरली रिकमेंड करतो हां बाय द वे की चित्रपट बघा वगैरे. सो तुम्ही तेवढा ट्रस्ट माझ्यावर करूच शकता.